कसे आहात मित्रांनो? मजेत ना? मी तुमचा सागर, माझ्या जे सागर ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे खूप स्पेशल दिवस। आज एका शोला चाललोय आपण, भीमा तुम्हा वंदना। तर मुंबईतील म्हणा किंवा महाराष्ट्रातील म्हणा, सर्व कलावंत मिळून हा दरवर्षी कार्यक्रम असतो बाबासाहेबांना मानवंदना देण्याचा। तर आपण आता तिथेच निघालेलो आहे आणि आपल्याला उशीर पण झाला आहे। आपण आता सध्या बाईकवर आहोत, बाईक आपण लावणार आहोत स्टेशनला आणि तिथून ट्रेन आणि तिथून ऑटो वगैरे काहीतरी बघूया। तर वाशीला जातोय आपण, तर चला डायरेक्ट भेटू वाशीला। पुढे चेंजिंग ज्यांची तयारी झाली असेल त्यांनी कृपा करून बाहेर व्हा।
द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समामि। पुन्हा एकदा 5 श्रीमंत सोहळ्याची सुरुवात 2024 हिवाळी तुम्हाला पर्व 6वे त्याच उत्साहात आणि त्याच जल्लोषात सादर होतोय। संदीप चिडावरे याला विनंती आहे। शहीद स्मारकच्या गल्ली गावाला दिली आहे इथपर्यंत येऊन द्या। आधीच माझा एक स्पीकर गेलेला जोरदार सकल विजय विजययाना देवरूपं सुजीव निमल चक्रो कविर घोषं गौरवन्नं सुखाय अभय चित्राणि भयकारो सुरत धर्म सुखीनो वीररज सजन दैवानि धीमरावं सरामि कि बात भूखे भूखे फूले कभी इनका मैं नाम लेता हूँ कि बात भूखे भूखे फूले कभी इनका मैं नाम लेता हूँ भारत के मसीहा भीमराज इन पर अपनी जान निसार करता हूँ और यहाँ में मेरे तमाम भाई बहनों को हाथ जोड़कर तहे दिल से जय भीम करता हूँ तहे दिल से जय भीम करता हूँ।
तसव पण लाजी लाजी जय भीम कर तसव बाबामुळे पोट भर तसव पण लाजी लाजी जय भीम कर तसव. क्या बात. पाणी पाणी काढ. अभि आपला मित्र आहे, खूप जय सुंदर भीम. गातो. सर्वांना मानाचा, क्रांतिकाराचा, आदराचा, स्वाभिमानाचा, सन्मानाचा सविनय जय भीम. जय भीम जय भीम. आणि मगाशी आपण ऐकलं खूप सुंदर असं. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. क्या बात. खूप सुंदर असं गाणं यांनी सादर केलं. शाळेत मला वीर का बसायला आहे, तर खूप छान गायलं. याच्या थोड्या वेळापूर्वी तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल. सगळ्यांनी सांगा मला कसं आवडलं की नक्की नाही. नक्की कमेंट करून नक्की सांगा गाणं कसं. अहो काय प्रॉब्लेम झाला थोडा इकडे right. काय माहिती का, हा कार्यक्रम एवढा मोठा कार्यक्रम आहे. भीमा तुम्हा वंदना म्हणजे महाराष्ट्रामधला सर्वात मोठा कार्यक्रम भीमा तुम्हा वंदनाचा असतो. तुम्ही बघू शकता थोडं अडचणी आलेल्या आम्हाला. ती अडचण म्हणजे लाईटीचा प्रॉब्लेम झालाय. 2 मिनिटांमध्ये प्रोग्राम परत चालू होईल. त्याच जोशामध्ये तुम्ही बघू शकता हाऊसफुल पुरं लोक बसायला जागा नाही. लोक पायरीवर बसलेत. मला सागर झेंडाचा जो तुम्हाला खरं ब्लॉग काढतोय ते म्हणजे लोकांना समजण्यासारखे. त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघू शकता पुढचा कार्यक्रम धमाल होणार आहे. नक्कीच. हाय गाईज, मी संजोग आहे आणि जे सागर ब्लॉग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि घंटी बनवा. क्या बात. आणखी खूप छान आहे हा ब्लॉग आणि खूप सुंदर ब्लॉग करतो. तुम्हाला नवीन नवीन कार्यक्रमाचे इकडे तुम्हाला मिळेल बघायला. सो तुम्ही पुन्हा एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटी वाजायला विसरू नका. थँक्यू.